नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. In the air. Sehwag will get off the mark. Goes again, square of the wicket on the offside. That's an area of strength for Sehwag. Second boundary of the over. Lovely shot again. From down and one wheel. Once again he starts the over with a boundary. हॅलो मॅडम, हाऊस रॉबरी केसचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्यांनी स्टेशनला रिपोर्ट पाठवून दिलाय. कोणाकडे दिलाय? मी चेक करून सांगतो मॅडम. कोणाकडे दिलाय? मॅडम, हेड कॉन्स्टेबलकडे दिलाय. ओके. Hey, what's happening? Bro, wait. Sir, you don't have any rights to seize our instruments. Bro, wait. चूक झाली सर, देऊन टाका ना प्लीज. तुझ्या बापाचा रोड आहे का? पूर्ण ट्रॅफिक जाम केलं तुम्ही लोकांनी. फाईन भरा आणि तुमचा बँड बाजा घेऊन जा इथून. कोण आहे हा? माल फुंकून आलास का? Yes, I smoke weed. So what? सर प्लीज सर, जाऊ द्या ना. चांगल्या कारणासाठी करत होतो. काय झालंय? सर्कल मध्ये उभे राहून सर्कस करत होते. पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकलं. जाऊ द्या त्यांना. सर सर्कस नाहीये सर, रॉक बँड आहे आमचा. ते सगळं मला नाही माहित. रोडवर ट्रॅफिक जाम करून टाकलं होतं ना तुम्ही. सर
रॉबरीची केस कुठपर्यंत आली? सर ती माझी केस नाहीये, दुसऱ्याच कोणाच्या तरी केसचा मी फक्त रिपोर्ट फाईल करते. फाईल व्हेरीफाय होऊन आलीये सर. मला त्यासाठी थोडा वेळ हवाय. काय बोलतेस? एका छोट्याशा चोरीच्या केससाठी तुला वेळ हवाय? आधी तू वेळेत यायला शिक इंदिरा. लिखाण काम तर करायचं असतं, लवकर येऊन काय करू सर? काय आहे? एकतर तू लेट येतेस आणि वर ही कारण. दॅट शोज हाऊ इनडिसिप्लिन्ड यू आर. सर प्लीज मला एक केस तरी द्या सॉल्व्ह करायला, तेव्हाच कळेल ना मी किती डिसिप्लिन्ड आहे. ठीक आहे, आधी ही केस संपव, त्यानंतर बघूया. यू मे गो नाउ. हॅलो सर. या या या. मॅडम, सरांनी बोलावलंय तुम्हाला. केस द्या म्हणून डोकं खात होतीस ना. काल रात्री एका सुसाईड केसची कंप्लेंट आली आहे. हा त्याचा पत्ता आहे. हे आधी ऐकून तर घे ना. ही तुझी पहिली केस आहे म्हणून जास्त डोकं चालवू नकोस. दिवसात हजारो लोक आत्महत्या करतात. प्रत्येकाला इन्व्हेस्टिगेट नाही करू शकत. डू व्हॉट आय से. विक्टिमला आयडेंटिफाय कर आणि बॉडी नातेवाईकांना देऊन टाक. दॅट्स इट. सर हो यार, हे तर सहीच आहे. किरण, हे मॅडम, ही चावी घरातल्या प्रत्येक कुलपाला लावून बघ. ठीक आहे मॅडम. किरण, हो मॅडम. काय झालं? हा, मॅडम, ही चावी तर घरातील कुठल्याच दरवाजाला आणि कपाटाला लागत नाहीये. ठीक आहे. फॉरेन्सिकला इन्फॉर्म कर, पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दे. ठीक आहे. आणि तिकडे पडलेल्या खुर्चीला बघ, एक च्युइंगम चिकटलेलं आहे, ते सुद्धा चेक करून घे. ओके मॅडम. आर यू द विटनेस? काय मॅडम? मॅडम, याला इंग्लिश येत नाही. हे सगळ्यात आधी तू पाहिलंस? नाही मॅडम, ते नाईट वॉचमॅनने पाहिलं होतं. या फ्लोअरवर किती माणसं राहतात? हा फ्लोअर अजूनपर्यंत बंदच आहे मॅडम. हो, पण बहुतेक घरात पेंटिंग आणि कार्पेंट्रीचं काम चालू आहे मॅडम. मग हा कोण आहे? घराचा ओनर आहे? माहित नाही मॅडम, सिक्युरिटी चीफला विचारावं लागेल. CCTV फुटेज कलेक्ट कर. ओके मॅडम. मॅनेजरकडून फ्लॅट ओनरचे डिटेल्स कलेक्ट कर. ठीक आहे मॅडम. सगळ्यात आधी नाईट वॉचमनने पाहिलं होतं ना? हो मग त्याला सिक्युरिटी चीफ सोबत स्टेशनवर यायला सांग. हो, सांगतो मॅडम.
या आत या. हे आहेत अपार्टमेंट मॅनेजर. नमस्कार मॅडम. ए बस ना. मॅडम हाच आहे तो नाईट ड्युटीचा वॉचमॅन. सांग मॅडम ना काय झालं ते. मॅडम रात्रीचे बहुतेक 12 वाजले होते. मी नेहमी त्यावेळी राऊंड मारत असतो. अमावास्येची रात्र होती. खूपच भीती वाटत होती, पण काम तर करावं लागतं ना. 6व्या मजल्यावर जेव्हा मी पोहोचलो तेव्हा तिथे मला एक वेगळाच वास यायला लागला. आतमध्ये काय आहे बघण्यासाठी मी दरवाजा सुद्धा वाजवला, पण काहीच हालचाल नव्हती. मी माझ्या चावीने दरवाजा उघडत होतो तेव्हाच लाईट गेली. मला खूप भीती वाटत होती. मी माझा टॉर्च ऑन केला आणि आतमध्ये गेलो. मी पाहिलं की तो पंख्याला लटकला होता. त्याला बघून मला खूप भीती वाटली आणि मी तिथून पळालो. मला ताप आला, अजूनही उतरला नाहीये. सॉरी मॅडम, कम्प्युटरची केबल मीच काढली होती, कारण काहीही रेकॉर्ड व्हायला नको होतं. लहानपणी आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये फक्त एकाच घरात टीव्ही होता मॅडम. लहानपणापासूनच मला टीव्ही बघायची खूप आवड होती. दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता एक प्रोग्राम यायचा. तो बघण्यासाठी आम्ही संध्याकाळी 4 वाजल्यापासूनच लाईन मध्ये उभे राहायचो. मी कितीही प्रयत्न केला तरी माझं काम 5:30 वाजताच संपायचं. त्यावेळी जर कुठे बसायला जागा नाही मिळाली तर मी खिडकीवर बसायचो, पण मला तिथून पण पळवायचे, कारण की मी लहान मुलगा होतो ना, म्हणून टीव्ही सुद्धा बघू शकत नव्हतो. तेव्हा मी विचार करायचो की एक दिवस मी सुद्धा माझ्या घरी सोफ्यावर पायावर पाय टाकून आरामात टीव्ही बघेन, पण असं नाही झालं. आज मी माझ्या घरी खाली बसून टीव्ही बघतो. या वयात सुद्धा फक्त 10,000 रुपये कमावतो. त्यात घर चालवतो, मुलांना शिकवतो. तुम्हीच सांगा मॅडम, मी माझं स्वप्न कसं पूर्ण करणार होतो. त्यामुळे वेळ काढून लपून छपून एखाद्या अपार्टमेंटच्या खोलीमध्ये जाऊन टीव्ही बघतो. पण मी कधीच कोणाच्याही घरात 1 रुपया सुद्धा चोरलेला नाहीये. मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो, मी काहीच नाही केलंय मॅडम. सर तुम्ही काहीतरी सांगा ना. काही हरकत नाही, मी तुम्ही काहीच या केलं माझ्या नाहीये. सोबत. चला, तुम्ही या, काय या, बोला चला ना तुम्ही. सर. मी अहो, नाही या, काय चला. केलंय सर. या, मॅडम बाहेर मी या, काहीच शांत नाही व्हा. केलंय. या. माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम. मी काहीच केलेलं नाहीये. मी निर्दोष आहे मॅडम. तुम्ही जा तिकडे जाऊन बसा जा. मॅडम अपार्टमेंट मध्ये अजूनही कितीतरी घरात पेंटिंग आणि कार्पेंटरीचं काम चालू आहे. खूप काम बाकी आहे. घर बघण्यासाठी येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून घराची एक चावी आम्ही सिक्युरिटी वाल्यांना देऊन ठेवली असते. ही चावी नेहमी त्याच लोकांकडे असते. ते रोज संध्याकाळी 6 वाजता चेक करण्यासाठी राऊंड मारतात. त्यानंतर नाईट ड्युटी वाले सुद्धा राऊंड मारतात मॅडम. पण मला विश्वास आहे ते काहीही चुकीचं नाही करणार मॅडम. सीसीटीव्ही इन्स्टॉल करून 2च दिवस झाले. त्याचे फुटेजेस तुम्हाला दिलेत. तुम्हाला हवं असेल तर मी रजिस्टर सुद्धा दाखवतो. मॅडम फ्लॅट आणि ओनरचे डिटेल्स याच्यात आहेत, पण तो कॅनडाला राहतो मॅडम. 6 महिन्यापूर्वीच त्याने विकत घेतला होता. मला वाटत नाहीये की मृत व्यक्ती त्यांचा नातेवाईक आहे. आम्ही जाऊ शकतो का मॅडम? हो जा तुम्ही. मॅडम ही नक्कीच मर्डर केस आहे. मर्डर यानेच केला असेल. बॉडीजवळ खुर्ची पडली होती, पाहिली नाहीस? आणि बॉडीला वास सुद्धा येत होता. रवी, ते ऑर्केस्ट्रावाले कुठे गेले? त्यांच्यापैकी कोणाच्या तरी वडिलांनी पैसे देऊन बेल केली मॅडम. आता काय झालं? सर सुसाईड केसमध्ये वॉचमनवर डाऊट आहे सर. त्याला कस्टडीमध्ये घेतलंय. काय गरज होती? ठीक आहे, त्याला 2 दिवस आतमध्ये ठेव, नंतर सोडून देऊ. ठीक आहे सर. अच्छा, बॉडी आयडेंटिफाय झाली का? होतंय सर, प्रोसेस चालू आहे. आधी ते काम कर ना. काहीही करत असतेस. करते सर. हॅलो, फॉरेन्सिक मधून काही कळलं? मॅडम बॉडी अनालिसिस केल्यावर मला तरी वाटतं की सुसाईड केस आहे. त्याला मरून किमान 2-3 दिवस तरी झालेत, बट आय एम नॉट शुअर. पोस्टमॉर्टम नंतरच कळेल काय ते. पोस्टमॉर्टम कधी होईल? लवकरच होईल मॅडम.
त्याचं वॉलेट आणि मोबाईल मी पोलीस स्टेशनला पाठवलंय. ओके थँक्यू. ओनरचे डिटेल्स चेक कर, ऍड्रेसचा सुद्धा शोध घे आणि कॉल रेकॉर्ड सुद्धा चेक कर. ओके मॅडम. बोल आई. काय करतेस? एका जागेवर बसून रिपोर्ट फाईलला लावत बसली असशील होय ना? अगं नाही आई. गप्पा बस, मला एकटीला सगळं करावं लागतं. 1 मिनिट थांब आई. मॅडम सिम कार्ड याच ॲड्रेसवर रजिस्टर आहे, पण घर तर बंद आहे मॅडम. शेजाऱ्यांकडे चौकशी केलीस? केली मॅडम. कुणालाच माहित नव्हतं की त्याचं खरं नाव प्रशांत होतं. तो इथे भाड्याने राहत होता. ठीक आहे, इथे आजूबाजूला बघ. आतमध्ये कुठे? फर्स्ट फ्लोअरवर आहे मॅडम. फर्स्ट फ्लोअर ना? हो. दे इकडे. तुझा. ओके मॅडम. हा सॉरी, बोल आई. काय ग? मी इतकं महत्वाचं बोलते ते थांबवून तू मला होल्डवर ठेवलंस. बरं, टेलर बनणं किती कठीण काम आहे माहिती तरी आहे का तुला? सॉरी, चुकलं माझं. बोल. एक बुटीक चालवायला किती मेहनत लागते हे माहिती आहे का तुला? एक दिवस माझ्या जागी येऊन बस. कपडे विकत घ्या, शिवा आणि वेळेत त्यांची डिलिव्हरी करा. तुला काय सगळं सोपं वाटतं नाही का? हे तुझ्या कामापेक्षा खूप कठीण काम आहे. आधीच एका टेलरने काम सोडलंय, आता टेलरिंगचं काम सुद्धा मलाच करावं लागतंय. मी एकटी काय काय करू? ऐक, मला एक चांगला टेलर हवाय. आजकाल तर चांगला टेलर सुद्धा मिळत नाही. आज तुझे काका संध्याकाळी जेवायला येणार आहेत. आता जेवण सुद्धा मलाच बनवावं लागेल. तू तर फक्त तुझ्या आई कामात. मी तुला नंतर कॉल करते. किरण, किरण, हॅलो मॅडम. मॅडम किरण, त्या अपार्टमेंट मध्ये चावी सापडली होती ना? कुठे आहे ती? सॉरी मॅडम, मी तुम्हाला द्यायला विसरलो. हे काय मॅडम, इतके सारे आधार कार्ड? हा माणूस नक्कीच काहीतरी चुकीचं करत होता. बरोबर बोललात मॅडम. इथे बघ, कोलार डिस्ट्रिक्ट लिहिलंय. हा ऍड्रेस बघितलास? इथे जाऊन जरा चेक कर, कदाचित एखादी इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे मॅडम. किरण 1 मिनिट थांब. हो मॅडम. हॅलो. हां, मी एक फोटो पाठवलाय. त्याचं नाव प्रशांत आहे. त्याच्या हिस्ट्रीमध्ये एखादा क्रिमिनल रेकॉर्ड आहे का चेक कर. कोण आहेस तू? अशी घरात कशी घुसलीस? पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करेन. तू कोण आहेस? मी या घराचा मालक आहे. भाडेकरूचा रेंटल ॲग्रीमेंट असेल ना? त्याचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं होतं का? हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन स्टेशनला ये, नाहीतर घर सील करून टाकेन. नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट. मॅडम एंटायर डेटाबेस मी चेक केलाय, पण प्रशांतचा फोटो कोणत्याच क्रिमिनलशी मॅच होत नाहीये. प्रशांतच्या नावावर कोणताच क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये मॅडम. हॅलो.
मी जे आधार कार्ड दिले होते तू ते चेक केलेस का? व्हॅलिड आहेत ते? हो केले मॅडम, सगळे व्हॅलिड आहेत. ओ ओके. या सगळ्यात एक कॉमन गोष्ट लक्षात आली. काय? मॅडम हे सगळे आधार कार्ड धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे आहेत. ओ, मी तिकडे लगेच पोहोचते त्यांना कलेक्ट करण्यासाठी. ओके मॅडम. अगं ताई, घरी किती कामं पडली किती बी करा, कमीच असतं यांना. अगं डोक्याला नुसतं तापच झालंय बघ. फुकटचं पाणी तर फक्त एकच दिवस येतं. नाही रोज रोजचं हे नाटक बघून कंटाळा आलाय. अरे कर की पटापटा. काय करतोय? अरे खूप गडबड झाली आहे यार, खूप प्रॉब्लेम आहे. सगळे धोका देतात. अरे माझ्या काकांनी सांगितलं होतं 15 लाख रुपये टाक. जेवण झालं का ग? हो हो. ही सीता कुठे राहते माहितीये का? हो हो मॅडम, सीता इथेच राहते. या माझ्या बरोबर दाखवते. या. बरं मॅडम, तुम्ही सीताला का शोधताय? काही काम आहे का? मला तिच्याशी थोडं बोलायचं होतं. हा अच्छा, बरं बरं. हे आलं सीताचं घर. सीताताई, सीताताई, थांबा हा, येतच असेल. काय झालं ग? कशाला बोंबलतेस? या मॅडम तुमचं घर शोधत होत्या म्हणून मी यांना घेऊन आले. काय ग, काय काम आहे? इथं का बरं आलीयस तू? तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? वय हाय. दाखवू शकता का प्लीज? दाखवती, पण किती देशील ते सांग. मागच्या वेळी किती दिले होते? 1000 रुपये दिले होते. देईन ना. ठीक आहे, येते घेऊन. काय मॅडम, गेल्या वेळी सगळ्यांना पैसे दिले, यावेळी फक्त हिला का देताय? मी ही माझं कार्ड आणते. ए लक्ष्मी, सुधा, जा जाऊन आधार कार्ड आण. या मॅडम पैसे देणार बरं, आहेत. असं जा आहे लवकर होय. जा. अगं जा लवकर. सांगते बघ. हे माझं आधार कार्ड. घ्या काय मॅडम. माझं पण आहे बघा. हे मॅडम, माझं हे आहे. माझं कार्ड हा आहे. बघा, माझं आधार कार्ड. मॅडम माझं आधार पैसे कार्ड द्या आहे. ना. मग हे कोणाचं आहे? अरे रो, हे तर माझंच आहे. तुझ्याकडे कसं आलं ग? माझ्याकडे कसं? तुम्ही सगळ्यांनी कोणाला दिलं होतं? आता मला नाही माहित ताई. 1000 रुपये दिले होते त्यांनी. म्हणला थोड्या दिवसांनी परत देईन. हाच आहे का तो माणूस? अरे हा त्योच अय्या, आहे. हाच आहे. त्योच आहे हा. हा हा हा. यांच्याकडे कसा काय फोटो हा आला? त्योच आहे. त्याच हा, पैक्यानं तोच तर आहे. आपण टँकर मागवला होता. अरे काय झालं बा? बापरे. काहीच कळत नाही. ए मॅडम, कडे. पैका देते काय की नाही केलं बोल. या माणसाने? या फोटोवाल्याला तू कशी ओळखतेस सांग? मला यातलं काही माहित नाही मॅडम. मला पैसे मिळाले, मी दिलं. मी माझं समजा काम सोडून आले. बोल पैका देते की नाही? तुम्ही लोक काय ओळख पळख नसताना तुमचे डॉक्युमेंट्स कोणालाही देता का? मी पण माझं काम सोडूनच आले. पैसे देणार असशील तर बोल, नाही तर बाई मी मी जाते. कुणालाही पैसे द्यायला आले नाहीये. स्वतःचे डॉक्युमेंट स्वतः जवळच ठेवा. असे कुणालाही देत जाऊ नका. काय देवा, नाही तर काय? अरे, असं फालतू केलं बडबड असेल. ऐकायला आलो होतो का आपण? बघ ना, चल ग, चल, चल. पाणी भरायचं सोडून नाही, इथे नाही, काही पैसे जमवलं मिळाले. पैशांसाठी चला आणि आता. पैसाच देत नाही. कटकट नुसती. होमवर्क करायच्या वेळेत तू खेळतेस? मी खेळत नाहीये. गणित खूप कठीण आहे. हे त्याच्यापेक्षाही कठीण आहे. जर हे सोडवलं तर गणितही सुटेल. तुम्ही कोणाबद्दल विचारताय ताई? आधार कार्ड वाला आहे त्याच्याबद्दल का? हो. तू ओळखतेस त्याला? एकदा मी त्याला कुंता सोबत पाहिलं कोणता होतं. सोबत? कोण आहे तो? कुठे भेटेल तो? माहित नाही. तो दादा उभा आहे ना, कदाचित त्याला माहित असेल. या दादाला? हा कुंता कुठे भेटेल? कुंता ना? अरे तो कुठल्या तरी बार मध्ये पडला असेल. काय काम होतं? तिथे घेऊन जाऊ शकतोस मला?
आहे की नाही ते. हम्म. मॅडम कुंता तर आत नाहीये, पण त्याचा बेवडा मित्र बसलाय मित्र कोण आहे तो? आतमध्ये. टेबलवर बसून जो एकटाच दारू पितोय ना, तोच त्याचा मित्र आहे मॅडम. ओके. कुंताला तू ओळखतोस का? मी नाही ओळखत. तो माझ्या सोबत बसून फक्त दारू पितो. कुठे भेटेल हा कुंता? आता वेळ झाली आहे, तो येतच असेल. फोन करून विचार कुठे आहे तो. त्याच्याकडे खूप सारे नंबर्स आहेत मॅडम. कोणत्या नंबरवर फोन करू तुम्हीच सांगा. काम काय करतो तो? आजकाल तर तो काहीच करत नाहीये, पण जे करतो ते त्यांनी करू नये. असं कुठलं काम करतो? माल, शू पॉलिश, ब्राऊन शुगर, हे सगळं तर काहीच नाही मॅडम. शाळेतल्या मुलांना तो आईस्क्रीम मध्ये हे सुद्धा. सगळं तो आता सुद्धा करतो? तो तर फक्त एक प्यादा आहे. त्याच्या बॉसने सगळं सोडून दिलंय, म्हणून तर तो बेरोजगार आहे. बॉस आहे? कोण आहे तो? त्याचा बॉस दुसरं कोण असेल मॅडम? मुनिरत्ना, या बारचा ओनर. अरे आता आणखीन एक शब्द जरी बोललास ना तू, तोंडात दात राहणार नाही हा तुझ्या. तू सांग रे. अरे बिडू, तू एकदा बोलून तर दाखव, मग बघ काय करतो. तू पुढे सांग. आणखी काय करतो हा बॉस? थोबाड उघडलंस ना तुझं, तर इथून जिवंत जाणार नाहीस तू. तुला सांगितलं ना, बोल. बाबा, बहुतेक याचे कान वाजायला लागलेत. जरा चोपलं पाहिजे रे याला. बाबा, यावेळी पण तूच पहिला जाशील. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. प्रत्येक वेळी गुरुलाच सुरुवात करावी लागते ना भाई. आता बोल. या बाईला इथे कोणी बसवलं? भाई ते थोबाड बंद कर. अक्कल नाहीये का? बघा मॅडम, माझ्याबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला विचारा ना, मी सांगेन. उगाच इकडे तिकडे जाऊ नका तुम्ही. मी आता एकदम बदललेलो आहे. आता येणाऱ्या इलेक्शनसाठी नॉमिनेशन फॉर्म पण भरलाय मी. समाजासाठी काहीतरी करायचं आहे मला. मी हा बार चालवतो, तोही नियम आणि कायद्यानुसार. तुम्ही थोडा वेळ थांबा, तुम्हाला स्वतःलाच कळेल. या मुलाला बघा, हा आहे कुंता. याला विचारा ना जे विचारायचंय ते. प्रशांतला ओळखतोस का तू? याला ओळखत नाहीस? बघा मॅडम, बाईने बार मध्ये जास्त वेळ थांबू नये. तुमची विचारपूस झाली असेल तर जा. नीट बघ हा फोटो. तुझा चेहरा मी विसरणार नाही. प्रशांत कोण होता आणि काय करत होता हे मला कळेलच. जर तुझा त्याच्याशी काही संबंध निघाला तर याद राख. तू वेडी आहेस का? तुला माहितीये तू काय केलंयस? बाकीच्या ज्युरिस्डिक्शन मधले कॉल करतायत मला. त्या बार मध्ये सीन क्रिएट करायची काय गरज होती तुला? मला एक सांग, दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जाऊन तिथे इन्व्हेस्टिगेशन करण्याआधी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये इन्फॉर्म करण्याचा कॉमन सेन्स नव्हता तुला? बॉडी आयडेंटिफाय झाली आहे का? आधी ते करायचं होतं. एक आधार कार्ड काय मिळालं, सरळ बार मध्ये निघून गेलीस. भाऊजी बस करा आता. जर तुम्ही एवढी घेतलीत तर घरी नका जाऊ, इथेच थांबा. नाही नाही, मला घरी जायचंय.
बायकोला सांगून आलो नाहीये. नाही गेलो तर रागवेल ती. रात्री असा घराबाहेर राहिलो तर शी विल किल मी. Sam, if you don't play this game with me, I'm gonna kill you. Of course, you have the license to kill. इंदिरा हम्म. बघ बाळा, मी झोपायला जाते. तुझ्या काकांना जास्त प्यायला देऊ नको, समजलं ना? त्यांना परत घरी सुद्धा जायचंय. ठीक आहे, तू जाऊन झोप जा. मी हा गेम खेळून आरामात निघेन. So, कसं चाललंय रिटायर्ड लाईफ? नॉट व्हेरी इंटरेस्टिंग. झिरो ऍक्शन. तुझं कसं सुरू आहे? तू सांग. तुझ्या आयुष्याला तर सुरुवात झालीये ना. सो टेल मी. वेल, मी खूप आनंदात होते. पहिली केस मिळाली ना. मग इट्स सुसाइड केस सॅम. पण मर्डरचा सुद्धा मोटिव्ह असू शकतो. पण त्याने आत्महत्या का केली हे समजत नाहीये मला. सुसाइड इज अ व्हेरी पर्सनल थिंग बेटा. मग तो भेकड असला पाहिजे असं म्हणू शकत नाही. यू टेक द केस ऑफ रॉबिन विलियम्स. फिनॉमिनल कॉमेडियन. तो सगळ्यांना हसवायचा. त्याच्याकडे सगळं काही होतं. सो वाय? तसं मी असंच एकाला ओळखतो. तोही खूप आनंदात दिसायचा. रात्री खूप छान गप्पा मारल्या. पण सकाळ झाल्यावर ही वॉज गॉन. सुसाइड. असं का? असं का ते तर मला माहित नाही बेटा. त्यालाच माहित होतं. त्याला आतून काय पोखरत होतं कुणास ठाऊक का. पण त्यांच्या समस्या छोट्या वाटतात, पण त्यांच्यासाठी डोंगरासारख्या. प्रत्येक व्यक्ती त्याचे व्यक्तिमत्व का कसं कोणाला माहित. फक्त त्यांनाच माहित असतं. Checkmate. Smart girl. But I'm happy. Are you? You just lost. ते तू ज्या प्रकारे तू मला घेरलंस, मला माझ्या भावाची अचानक आठवण आली. तुझे पप्पा, त्यानेच मला चेस खेळायला शिकवलं होतं. डू यू नो, त्याला सुद्धा मिलिटरीमध्ये जायचं होतं. कारण मी मोठा होतो म्हणून मी आधी जॉईन केलं. आमच्या आईला दोन्ही मुलांना मिलिटरीमध्ये पाठवायचं नव्हतं म्हणून त्याला पाठवलं नाही. जर त्याने तुला पाहिलं असतं ना तर तो खूप आनंदी झाला असता. ही वुड हॅव बीन व्हेरी हॅपी. One more game? नको बेटा, मी निघतो आता. खूप झाली, आता घरी जातो. I have already had my last one for the road. बरं ऐक, केस कोणतीही असो, त्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. यू टेक केअर. गुड नाईट. हॅलो. हॅलो, मला काल ह्या नंबरवरून कॉल आला होता. इज इट मिस्टर सचिन? हो, मला कळेल का तुम्ही कोण आहात? आय एम इंदिरा फ्रॉम क्राईम ब्रांच डिपार्टमेंट. तुम्ही प्रशांतला ओळखता का? कोण प्रशांत? गुप्ता बिल्डर्स कडून तुम्ही एक फ्लॅट विकत घेतलाय. हा, मग प्रशांतने तिथे सुसाईड केलीये. काय? माझ्या फ्लॅटमध्ये? ओ यस, त्यानेच तर मला फ्लॅट दिला होता.
वॉज अन एजंट. माझ्या फ्लॅटचं पेंटिंग आणि इंटिरियरचं काम सुद्धा तोच बघत होता. प्रशांत गुप्ता बिल्डरसाठी काम करत होता. बहुतेक. प्रशांत बद्दल आणखी काही माहिती आहे का तुम्हाला? फ्लॅट खरेदी करायचे अशी ऍड टाकली होती, तेव्हाच तो माझ्या टच मध्ये आला. त्यानंतरच मी फ्लॅट विकत घेतला. ओके, थँक्यू. हॅलो हॅलो. कोलारमधून काही माहिती मिळाली? प्रशांतच्या फॅमिलीला भेटलो मॅडम. ते लोक खूप साधे आहेत. तो एकटाच होता घरामध्ये कमावणारा, पण त्यांना सुद्धा माहित नाही की तो काय काम करायचं. महिन्याच्या 1 तारखेला तो पैसे पाठवत होता. प्रशांत सोबत काय झालं ते त्याच्या फॅमिलीला सांगितलंस? अजून तरी नाही मॅडम. 10 दिवसांपूर्वीच त्याच्याशी फोनवर बोललो होतो. ते लोक त्याच्या मित्राशी मनी सोबत बोलणार होते आणि त्याला सुद्धा फोन केला होता, पण स्विच ऑफ येत होता. ठीक आहे, प्रशांतच्या फॅमिलीशी बोलून ती बॉडी त्यांच्या ताब्यात. ठीक आहे मॅडम. मनी बद्दल सांगत होतास ना, त्याची सुद्धा जरा चौकशी कर. ओके मॅडम. आणि ते जे पेंटर्स आहेत ना, जे गुप्ता बिल्डर्स कडे काम करतात, त्यांच्याकडे सुद्धा चौकशी कर. ठीक आहे मॅडम. प्रशांत नावाची कोणतीही व्यक्ती इथे काम नाही करत. तुमची एखादी दुसरी ब्रांच? आमची कोणतीच ब्रांच नाहीये. जर प्रशांत तुमचा एम्प्लॉई नाहीये तर तुम्ही लोकांनी त्याला फ्लॅट कसा विकला? माहित नाही मॅडम. मी 2 महिन्यांपूर्वीच हे ऑफिस जॉईन केलंय. मे बी ही इज अन इंडिपेंडंट एजंट, नॉट शुअर. तुमच्या एम्प्लॉईजना हा फोटो दाखवून चेक करा ना. राम, येस मॅडम. चेक कर. ऑफिसमध्ये विचारा याला कोणी ओळखतं का. ठीक आहे मॅडम. मॅडम मी याला ओळखतो. तुम्ही याला ओळखता? कसे ओळखता? मॅडम पर्सनली तरी ओळखत नाही हो, पण मी ऑफिसमध्ये नक्की पाहिलंय. आयुष्यावर हा तोच आहे? मॅडम 100% शुअर. मला अगदी चांगलं आठवत आहे. मी जेव्हा कॉफी घेऊन जात होतो तेव्हा हा रिसेप्शनवर होता. तो आपल्या तोंडातून बबलगम काढून तो सीट खाली चिकटवत होता. मला खूप राग आला, त्यामुळे मी त्याला खूप सुनावलं. त्यानंतर त्याने ते बबलगम कचरा पेटीत टाकलं. आमच्या रिसेप्शनिस्टने मला सांगितलं तो आमच्या बॉसना भेटायला आला होता. काहीही असो मॅडम, त्याने जे केलं ते चुकीचं होतं. ही गोष्ट रिसेप्शनिस्टला सुद्धा माहिती. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही तिलाही विचारा. चला मॅडम. थँक्यू. तुझा बॉस गुप्ता इथे आहे का? सॉरी, ते नाही आहेत. कधीपर्यंत येतील? मला नाही माहित मॅडम. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळू शकतील का? माझ्याकडे नाही आहेत मॅडम. प्रशांतची बॉडी डिस्पोज केली आहे, पण मणीच्या बाबतीत काहीच इन्फॉर्मेशन नाही मिळाली. प्रशांतच्या कुटुंबाला मणीबद्दल विचारलं होतं, पण त्यांचं म्हणणं आहे की त्याला कधी पाहिलं नाही. पण ते लोक फोनवर बोलत होते. थोडं अजून ट्राय कर ना किरण, काही ना काही नक्की मिळेल. आणि ते पेंटर्सचं काय झालं? तू त्यांची चौकशी केलीस? त्यांनी एकच लेअर पेंट केली होती. प्रशांतनेच त्यांना दुसऱ्या दिवशी येऊन पेंट करायला सांगितलं होतं. प्रशांतने जिथे सुसाईड केलं होतं त्याच्या फ्लॅट ओनरला कॉल केलेला. तो म्हणाला की प्रशांतनेच त्याला तो फ्लॅट दिला होता. पण गुप्ता बिल्डर्सच्या एम्प्लॉई लिस्टमध्ये प्रशांतचं नावच नाहीये. पण प्रशांत गुप्ताला भेटला हे नक्की, पण का ते समजत नाहीये. आणि गुप्ताबद्दल काहीच माहिती मिळत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. गुप्ता हा काहीतरी सांगू शकतो. मी सरांकडून ऑफिशियल परमिशन घेते. ठीक आहे मॅडम. सर. बॉडी डिस्पोज झाली? येस सर, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात. तू जाऊ शकतेस. सर, मला ती गुप्ता बिल्डर्सच्या मिस्टर गुप्तांना भेटण्याची परमिशन हवी होती. त्याला का भेटायचंय तुला? सर, प्रशांत त्यांना भेटला होता सर. मग मिस्टर गुप्तांना भेटून थोडीशी क्लॅरिटी मिळेल सर. आता प्रशांत काय पूर्ण दिवसात गुप्तालाच भेटला होता? तो तर अनेक लोकांना भेटला असेल. मग तुला त्यालाच का भेटायचंय? बरोबर आहे सर, पण मला जितकी माहिती मिळाली आहे मिस्टर गुप्ता त्या दिवशी प्रशांतला भेटले होते सर. सो तुम्ही जर मला त्यांना भेटायची परमिशन दिली तर सगळं कन्फ्युजन दूर होईल. हे बघ, हे जे रिअल इस्टेटचे लोक असतात ना, मोठमोठ्या पॉलिटिशियन्सना ओळखतात. उद्या जर काही झालं ना तर सगळं संपून जाईल. जाऊ शकतेस तू. सर, गुप्ताजींचा ऍड्रेस मिळालाय, मी तुम्हाला पाठवतो मॅडम. परफेक्ट.
काय काम आहे मॅडम? गुप्ताजींना भेटायचं होतं. तुम्ही कोण? मी इंदिरा, क्राईम ब्रांच मधून. किरण, हो मॅडम. याच्याशी बोलून बघ, कदाचित काहीतरी हाती लागेल. ठीक आहे मॅडम. तुम्ही आज जाऊ शकता. ओके. काय मग कसं काय चाललंय? कम इन. बसा ना, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. थँक्यू. हेल्प युअरसेल्फ. थँक्यू. काय बोलायचं होतं तुम्हाला? तुमचा एम्प्लॉई प्रशांत बद्दल बोलायचं होतं. प्रशांत? कोण प्रशांत? 2 दिवसापूर्वी तुमच्या अपार्टमेंटमध्ये ज्याने सुसाईड केलं तो प्रशांत. त्याचं नाव प्रशांत होतं. जर तो माझा एम्प्लॉई असता तर मला कळलं असतं. आय डोंट थिंक तो माझा एम्प्लॉई होता. जर प्रशांत तुमचा एम्प्लॉई नव्हता तर त्याने तुमचे फ्लॅट्स कसे विकले? तुमच्या जवळ त्याचा एखादा फोटो असेल का? हा आहे का तो? ही वॉज अन इंडिपेंडेंट ब्रोकर. कमिशन साठी तो माझे फ्लॅट विकत होता. ऑफिसला पण आला होता कमिशन घेण्यासाठी. पण याने आत्महत्या का केली? ते तर त्यालाच माहित. 3 दिवस हा आवाज कोणाचा आहे? कोणी रडतंय? ती माझी बायको आहे आणि हा माझा पर्सनल मॅटर आहे. प्लीज. ओके, मी नंतर कॉल करते. कोण आहेस तू? इंदिरा. पोलीस आहेस? हो. मी नाही बोलवलं. तुला काय वाटलं आपल्या मुलीचं आयुष्य म्हणजे खेळ आहे? प्लीज. नाही नाही, अगं ऐक मला तर माझं. माहितीये प्लीज तूच बोलवलंय जरा माझं तिला. ऐकून तर घे. अगं प्लीज. तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. माझ्या मुलीला कसं वाचवायचं हे मला चांगलंच माहितीये. यू जस्ट गेट आउट. प्लीज रिलॅक्स. काही झालेलं नाही. काय करतोयस? मुलगी आहे ती आपली. प्लीज. हे सगळं काय? प्लीज जरा शांत हो. आत्ताच्या आत्ता Control चालती हो. yourself. गेट आउट ऑफ माय हाऊस. डार्लिंग, लीव. काही झालं नाहीये. लिसन टू मी. अगं किरण, मॅडम. सरांना याला सांग. ठीक आहे मॅडम. आणि सांग युनिफॉर्म घालून येऊ नका म्हणा. बरं मॅडम. हो, माझी मुलगी किडनॅप झाली आहे. 5 दिवस झाले. काय झालं? काय विशेष घडलंय का? अजून तरी माहित नाही सर. सर, तुमच्यासोबत इतकी मोठी घटना घडली, तुम्ही पोलिसात कंप्लेंट का नाही केली? 5 दिवसांपूर्वी आम्हाला एक फोन कॉल आला. फोन करणाऱ्यांनी सांगितलं की आमच्या मुलीचं अपहरण केलं गेलंय आणि त्याने कॉल कट केला. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी यांना कॉल करायला म्हणून फोन उचलला. इतक्यात मला दुसरा कॉल आला. तो म्हणाला त्याला पैसे हवेत, पण केव्हा, कुठे, किती हवेत हे नाही सांगितलं. पोलिसांना कळवू नका इतकंच सांगितलं
आणि त्यानंतर पुढे 2 दिवस त्याचा एकही कॉल नाही आला. तिसऱ्या दिवशी फोन करून विचारलं, पोलिसांना कळवलं का? मी नाही म्हणाले. आणि मग काल पुन्हा त्याचा कॉल आला. त्याने पैसे मागितले. कुठे, कधी, किती हवेत हे नंतर सांगतो असं म्हणून त्याने कॉल कट केला. पहिल्या दिवशी जेव्हा कॉल आला तेव्हा एका मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. मी अगदी स्पष्टपणे ऐकलं. तुम्हीच मला सांगा सर, जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही पोलिसांना सांगितलं असतं? त्याला पैसेच हवे आहेत ना, कितीही मागू देत. मुलीच्या आयुष्यापेक्षा जास्त थोडी आहेत. आम्ही समजू शकतो सर, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही सांभाळून घेऊ. नो, हे सगळं बरोबर नाही वाटत. आधी माझी मुलगी परत येऊ दे. पोलिसांना सांगू नका असं म्हणाले होते ते. म्हणून मी माझ्या सगळ्या नोकरांना सुट्टी देऊन टाकली. अशा कठीण प्रसंगी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. सर, जोपर्यंत तुमची मुलगी येत नाही, वी विल नॉट टेक एनी ऍक्शन. आम्ही तुमच्या सोबत आहोत. काहीही झालं तरी आम्ही तुम्हाला मदतच करू सर. मॅडम, काय? टेलिकॉम डिपार्टमेंट मधून कोणीतरी हवं होतं ना? हेच आहेत. हाय मॅडम. यांचं नाव डायमंड आहे. मॅडम, फर्स्ट टाइम कॉल केला होता ऑन 21st. इट वॉज अ बँगलोर नंबर. त्यानंतर 22nd किडनॅपरने एकही कॉल केला नाही. 23rd and 24th देयर वर 2 more कॉल्स. एक मुंबईवरून होता आणि दुसरा दिल्लीवरून. द प्रॉब्लेम इज बोथ दीज नंबर्स आर हॅक्ड अँड द रिझन इज दोन्ही नंबरचं कॉल ड्युरेशन 2 मिनिटांपेक्षा जास्त नव्हतं. आणि ते 2 बँगलोरवाले नंबरच्या ओनरला मी कस्टडीमध्ये घेतलंय. त्यांना आताच घेऊन येतो. कुणी हॅक केलंय कळू शकेल का? हे सायबर क्राईम डिपार्टमेंटचं काम आहे मॅडम, आमचं नाही. कॉल रेकॉर्ड्स मिळू शकतील का? मिळू शकतील मॅडम, बट इट्स गोइंग टू टेक 2 days. आणि त्यासाठी मला कमिशनर ऑफिसमधून परमिशन घ्यावी लागेल. आणि त्यानंतर जितकं लवकर होईल मी तुम्हाला देईन. आता जर एखादा कॉल आला तर लोकेशन ट्रेस करू शकतो आपण? ट्रेस करू शकतो मॅडम, पण ॲक्युरेट लोकेशन कळणार नाही. वी कॅन फाइंड नियरेस्ट टावर अँड लेट यू नो. मॅडम, या दोघांच्या नंबरवरून कॉल आला होता. कॉल आला त्याच दिवशी यांचा फोन चोरीला गेला होता. सिम कार्ड ब्लॉक करून त्यांनी कंप्लेंट रजिस्टर केली होती. कंप्लेंट कॉपी दिल्यानंतर जाऊ शकतात. ओके मॅम. एनिवे, त्यांची मुलगी ऐश्वर्याचा नंबर ट्रेस करा. ओके. त्यानंतर तिचे सुद्धा कॉल रेकॉर्ड्स काढा. शुअर. काहीही सस्पिशियस वाटलं तर मला सांगा. या मॅम. हॅलो. पुन्हा कॉल आला होता. त्याने 2 कोटी मागितलेत. तो म्हणाला की पैसे तयार ठेवा. म्हणजे तुम्ही 2 करोड रुपये अरेंज केले? तू आता कॉल ट्रेस कर. ओके शुअर. वायफायचा पासवर्ड काय आहे? टीव्हीच्या जवळच राउटर आहे. ओके. आणि राउटरच्या मागे स्टिकर आहे. तुमच्या मुलीशी तुमचं बोलणं झालं? नाही. मॅडम, आता जर कॉल आला तर सांगा 2 करोड देईन, पण एकदा मुलीसोबत बोलू द्या अशी रिक्वेस्ट करा. ओके? हॅलो. 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 उद्या सकाळी 9 वाजता तयार राहा. फोन करेन मी. 1 मिनिट ऐक. पैशांची व्यवस्था झाली आहे. आम्ही सकाळी 9 वाजता तयार राहू. पण प्लीज आपण भेटूया आधी. मला फक्त एकदा माझ्या मुलीशी बोलायचं आहे. पहिला कॉल चेन्नईवरून होता आणि दुसरा कॉल चंडीगडवरून. हॅलो. तुझी मुलगी माझ्या जवळ आहे, पण आता तू तिच्याशी बोलू शकत नाहीस. उद्या मला 1 करोड देशील तेव्हाच तुझ्या मुलीला बघू शकशील. त्यानंतर बाकीचे 1 करोड देऊन तू तुझ्या मुलीला परत घेऊन जाऊ शकतेस. तो जे सांगतोय ते फॉलो करा. आधी तुमच्या मुलीला बघा. तुम्ही इतकी पिता कामा नये मॅडम. इट्स गोइंग टू मेक थिंग्स वर्स्ट. माझ्या मुलीला किडनॅप केलंय. व्हॉट कुड बी वर्स दॅन दॅट? हां.
प्लीज. या केसमध्ये आपल्याला खूप केअरफुल राहावं लागेल. तुमच्या वाईफला तिथे पाठवणं योग्य नाहीये सर. सर, उद्या तुमच्या वाईफला तिथे पाठवणं योग्य होणार नाही सर. आणि या कंडिशनमध्ये तर अजिबातच नाही. त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तुम्हाला काय म्हणायचंय? हॅलो. तयार रहा. हो ठीक आहे. हॅलो. मी दिलेलं डायरेक्शन फॉलो कर. तर 2 मिनिटांनी फोन कट होईल. सरळ जात राहा, मी नंतर फोन करतो. सरळ सरळ घ्या. हॅलो. आता लेफ्ट घेऊन कार स्टॉप कर. पैसे घेऊन गाडीतून खाली उतर. हो. नंतर रोड क्रॉस कर. ओके. आता जी ऑटो येते तिला थांबव. सरळ चर्च स्ट्रीटला ये. कुठे जायचंय? दादा, चर्च स्ट्रीटला येणार का? तिथे ऑटो जात नाही. मी नाही येणार. नाही येणार म्हणाला ना. त्याला सांग 2000 देईन. 2000 रुपये देईन. काय म्हणताय? 2000? चौकापर्यंत सोडेन. बसा मॅडम. इथेच उतर. तुझ्या मागे जुनी मारुती 800 उभी आहे. व्हाईट कलर, CND 6782. त्यात बस. ही गाडी तुला चालवावी लागेल. हे काय होतंय? हत्यार घेऊन आलीयस? नाही नाही, मी फक्त कॅश घेऊन आले. डोंट ॲक्ट स्मार्ट. सगळे पैसे काढून घे. बॅग तिथेच सोड. तुझा फोन सुद्धा ठेव. गेट इन टू द कार. कार स्टार्ट कर. कार स्टार्ट होत नाहीये का? जुनी कार आहे मॅडम. वेळ लागेल स्टार्ट व्हायला, पण होईल. रिव्हर्स घेऊन सरळ रस्त्याने ये. आता लक्ष दे. पुढून राईड यायचंय. किडनॅप झालेल्या मुलीसोबत माहितीये काय होतं? रेप होतो. फक्त एकच जण करत नाही, खूप सारे करतात. एखादा सटकलेला असेल ना, तर तो जिवंत आतडीच बाहेर काढतो. समजलं? सो ब्रुटल. हे सगळं कदाचित तुझ्या सोबत सुद्धा होऊ शकतं. हा, पण मी तसा नाहीये. तू एकटी आहेस, पण तरी सुद्धा तुझ्यासोबत काहीही करणार नाही. यु नो वाय? कारण तू खूप हुशार आहेस आणि मला हुशार मुली खूप आवडतात. तुझ्यासाठी एक खास गिफ्ट आहे. वाट बघ.
माझी मुलगी कुठे? तू म्हणाला होतास पैसे मिळतात सोडशील तिला. त्यासाठी तर मुलीच्या आईला यायला हवा होता ना. जरा गाडीला धक्का मारा ना. प्लीज जरा तुमचा फोन द्याल का? हे घ्या. हॅलो हॅलो किरण. मिस्टर गुप्ता, हे काय चाललंय? शी सीम्स टू बी अंडर अ लॉट ऑफ मेंटल स्ट्रेस. टेन्शनमुळे हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. हे माहिती आहे ना तुम्हाला? प्लीज टेक केअर ऑफ हर. मी निघतो. माझी मुलगी ऐश्वर्या, ती जास्त बोलायची नाही, बट शी इज व्हेरी टॅलेंटेड. ह्या पेंटिंग्स तिच्या आहेत?
इंदिरा, सर आता आपण काय करायचं सर तुम्हीच सांगा. आपण काय करणार? तू पण ना, मला केस द्या, मला केस द्या बोलत असायचीस ना. आता बघ काय हाल झालेत. अशा किडनॅप केस तर 2 दिवसात सॉल्व्ह होत असतात. पैसे देऊन 1 दिवस झालाय तरी अजून काही बातमी आली नाही. तिला आपण वाचवू शकलो असतो, पण तुझ्या या हुशारीमुळे सगळं काही हातातून निसटून गेलं. बट सर तू जरा गप्प बस. मुलीची आई गेली असती तर कदाचित मुलीला बघितलं असतं. तुला डिसमिस करायची इच्छा होते. त्या दिवशी तू काय म्हणत होतीस? रिपोर्ट तर लिहायचे असतात, लवकर येऊन काय करू? आता पोलीस स्टेशनलाच येऊ नकोस. रिपोर्ट घरी घेऊन जा आणि तिथे व्यवस्थित वाचत बस. जा आता. बाळा, हे काय? इतक्या लवकर घरी कशी आलीस तू? काम नाहीये का? हे बघ, मला माहितीये असं काहीतरी आहे ज्यामुळे तुला त्रास होतोय, पण इथे बसून सुद्धा काही होणार नाही बाळा. व्हॉट नेक्स्ट यावर लक्ष दे. लाईफ हॅज टू गो ऑन. चिअर अप बाळा. तुला एक गोष्ट सांगू का? मला एक नवीन टेलर मिळालाय. मला जावंच लागेल. दार लावून घे. ठीक आहे, मी निघते. मॅडम, प्रशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. इट्स अ सुसाईड. रिपोर्ट स्टेशनला पाठवलाय मॅम. हॅलो किरण. बोला मॅडम. हा प्रशांतचा मित्र मणी, त्याच्याबद्दल काही कळलं का? नाही मॅडम. आणि बाय काय बोलली चमेली? हा, अरे आधी नाही बोलली मग सुरूच झाली रे. तू मणीला ओळखतोस का? ओळखतो. त्याला लास्ट कधी पाहिलं होतं? आता खिशातून काढलं तर कोणी ओळखेल ना की मनी माझ्या खिशात आहे. काय बोलता? तू मणीला ओळखतेस का? नाही बाई, नाही ओळखत मी. हा गीता, थांब, मी आले. दादा, बोला मॅडम. मणी नावाच्या माणसाला ओळखता? मणी नाही मॅडम, मला नाही माहित. काका, मणी नावाच्या माणसाला ओळखता तुम्ही? म्हणे माझा नातू आहे. तुमचा नातू आहे? हो. आता तो कुठे भेटेल? आता तर तो शाळेत गेलाय. शाळेत गेला? हो. कशासाठी? तो शिकण्यासाठी जातो मॅडम, पण शिकणं सोडून बदमाशीच करतो. वय किती असेल त्याचं? आता तो 9 वर्षाचा झालाय. घोड्यासारखा वाढलाय, पण डोकं गाढवासारखंच आहे. आणखी एक कॉफी द्या प्लीज. ओके मॅडम.
कोणीतरी हे विसरून गेलंय. कोणी शोधायला आलं तर त्याला परत द्या. ओके. कुठे गेली होतीस एवढ्या रात्री? झोपली नाहीस का? ए थांब ना, कुठे जातेस? दादा, पूर्ण रात्रभर ही मुलगी घरी नाही आली. मला काही सांगतही नाही आणि झोपतही नाही. मला तर काहीच समजत नाहीये की मी काय करू दादा. मी बोलून घेतो तिच्याशी. She looks like hell. आय एम इन हेल. Let's play a game of chess. Come on, Indira. Indira? Indira! कसला विचार करतेस? मला नाही माहित. टेल मी अबाउट इट. एक मुलगी किडनॅप झालीये आणि मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. बट आय मिस्ड हर. शी इज जस्ट 23 सॅम. तुला तर माहितीये ना, वाचलं असेल किडनॅप झालेल्या मुलींबरोबर काय होतं. मला तिला वाचवण्याची एक संधी मिळाली होती, पण मला आता कळत नाहीये की मी काय करू. You think that you should take responsibility of it? I don't think. I know. हेच कारण आहे ना तुला रात्री झोप येत नाही. इंदिरा, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ एक सारखं नसतं. यू नीड टू फाइंड अ बॅलन्स. विदाउट द बॅलन्स जगणं फार कठीण असतं. चेकमेट. इट वॉज इझी. पाहिलंच, हा गेम जिंकण्यासाठी तू स्ट्रॅटेजी यूज करतेस ना. ही केस सॉल्व्ह करण्यासाठी तुला सुद्धा अशी एक स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. काका, हा खेळ मी तुझ्या सोबत खेळते. तू खेळण्याआधीच पुढच्या 2 चाली माहित असतात मला. पण ही केस तशी नाहीये. माझ्या समोर कोण उभा आहे, तो कोण आहे, आय हॅव नो आयडिया. ही स्ट्रॅटेजी मी कशी यूज करू? माहितीये, चेस मध्ये राऊंड रॉबिन नावाचा एक गेम आहे. त्यामध्ये एक एकटा प्लेयर 6 अनोळखी लोकांबरोबर खेळ खेळतो. जस्ट इमॅजिन, यू आर प्लेइंग बट यू डोंट नो हू युअर ऑपोनंट्स आर. माहितीये, राऊंड रॉबिन हा गेम खूपसे लोक आधीही जिंकलेत. यू आर अ प्लेयर. युअर ऑपोनंट्स आर इनविजिबल टू यू. You just observe their moves and play round robin. इंदिरा, काय बघतेस बाळा? हा तर ड्रॅगन आहे ना? ड्रॅगन नाहीये आई, वृथा नावाचा राक्षस आहे. पण मला तर हा अगदी ड्रॅगन सारखाच वाटतोय. ड्रॅगनच्या संकल्पनेचा हा मूळ अंश असू शकतो. हा बघ, तोंडातून आग ओकतोय. हा जिथे कुठे जातो तिथे दुष्काळ निर्माण होतो. हे, मी रात्री ते पुस्तक ठेवून गेले होते जे टेबलवर मिळालं होतं, ते आहे का? हो, इथेच आहे. या माझ्यासोबत.
मला रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज मिळेल का? तुम्ही कोण आहात? ओके. दुसरा एखादा अँगल आहे का? नाही मॅडम, हेच एक फुटेज आहे. हॅलो, बोल डायमंड. हां मॅडम, मी तुम्हाला रॅन्सम कॉलचं रेकॉर्डिंग मेल केलं, एकदा चेक करून घ्या. ओके, थँक्यू. हॅलो, तुझी मुलगी माझ्या ताब्यात आहे. काय? उद्या सकाळी 9 वाजता पैसे घेऊन तयार राहा. मी पुन्हा कॉल करेन. रेकॉर्डिंग व्यवस्थित ऐकलं ना? डिफरन्स लक्षात आला? दोन्ही आवाज वेगळे हो आहेत. तर मग तुम्ही ही गोष्ट आधी का नाही सांगितली की ती दोन याने माणसं काय आहेत? फरक पडतो? ज्याने किडनॅप केलं त्यांनीच कॉल केला असेल ना? नाही मॅडम, मला असं नाही वाटत. 2 माणसांनी कॉल केला होता मॅम. त्यातल्या पहिल्या व्यक्तीने ज्याने आधी कॉल केला होता त्याने बेंगलोरवरून चोरीच्या फोनवरून केला. मॅडम, तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं ना? तो अडखळत होता. द सेकंड वन, द मोर इंटेलिजंट वन, फोन हॅक करून कॉल करत होता. तुम्ही तुमचे पैसे या दुसऱ्या माणसाला दिलेत. एका गँग मध्ये 2 माणसं असू शकतात, त्यात काय? एकाच गँगचा एक माणूस चोरीच्या फोनवरून कॉल करतो आणि दुसरा हॅक करून करतो. हे यासाठी की आपण कन्फ्यूज व्हावं. कन्फ्यूज करतोय. नाही सर, असं वाटतंय 2 वेगवेगळी माणसं आहेत. किडनॅपिंग बद्दल त्याला माहित असणार. जर मी तुझं म्हणणं ऐकलं नसतं तर मी माझ्या मुलीला बघू शकले असते. जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले ना तर मला माझी मुलगी कधीच नाही मिळणार. निघ आता. हो, पण तुला हे रेकॉर्डिंग कुठून मिळालं? ओ, हे त्या टेलिफोनवाल्याचं काम आहे ना? बहुतेक त्यालाही सस्पेंड करावं लागेल. सर प्लीज सर. अच्छा, त्या फाईल्सचं काय झालं? रिपोर्ट्स बनवलेस का? जे काम दिलंय आधी ते पूर्ण कर, त्यानंतर मग करमचंद जासूस बन. हे बघ, आज रात्रीपर्यंत ती हाऊस रॉबरीची फाईल कंप्लीट झाली पाहिजे. चल आता काम पूर्ण कर. मॅडम. कॉफी आणा प्लीज. ओके. हॅलो मॅडम, सर विचारतात की हाऊस रॉबरीचा रिपोर्ट तयार झाला आहे का? तोच करते. थोड्या वेळात पाठवते. काय केलं? सर, मी घरात चोरी केलेली. तुझ्या बरोबर किती लोक होते? मी आणि माझे 3 साथीदार होते. नाव सांग त्यांची. सर, वेणू, मधू आणि डेव्हिड होते. चोरी कशी केली? मी सांगितलं ना की एक माणूस आम्हाला फोन करत होता सर, आणि तोच सांगायचा की कोणत्या वेळेला कोण घरी येतं आणि कोण घरातून बाहेर जातं. कोणत्या घरी आम्ही चोरी करू शकतो तो आम्हाला सांगत होता सर. त्यानंतर आम्ही जाऊन चोरी करत होतो. कोण होता तो जो तुम्हाला फोन करत होता? सर, माहित नाही, पण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होता. यात त्याचा काय फायदा होता? आम्ही आमच्या नावावर बँक अकाउंट उघडून त्याला एटीएम कार्ड दिलं होतं. त्याचा जो हिस्सा होता आम्ही त्या अकाउंट मध्ये टाकायचो. तो दरवेळी वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत होता का? अहो सर, आम्हाला कसं कळेल? आम्हाला तर हे पण माहित नाहीये तो कोणत्या शहरात राहत होते. हात जोडतो सर, मला जाऊ द्या. हॅलो डायमंड. या 8 घरांचं इंटरनेट बिल एअर व्हॉइसचं आहे. तू त्यांचे मोबाईल नंबर चेक करू शकतोस का? मला नंबर सांगता मॅडम? 9486683189 094436569997. हे दोन्ही नंबर एअर व्हॉइसचे आहेत मॅडम.
मिसेस गुप्तांचा नंबर सुद्धा एअर व्हॉइसचा आहे ना? हो मॅडम, म्हणून तर एअर व्हॉइस वाल्यांनी मला पाठवलंय. आणि त्यांचं इंटरनेट कनेक्शन ते पण एअर व्हॉइसचं आहे मॅडम. म्हणजे 8 घरांचं जे बिल आहे जिथे चोरी झाली होती ते सगळे एकाच कंपनीचे नेट युजर्स आहेत आणि ते जे नेटवर्क यूज करतात तेही एअर व्हॉइसचं आहे. मिसेस गुप्ता त्याही एअर व्हॉइस वापरतात हो, ना? एअर व्हॉइसच आहे. ओके. आता तो जो पैशांसाठी रॅन्सम कॉल आला होता चंदीगड आणि चेन्नईवरून, तो नंबर कोणत्या नेटवर्कचा आहे हे सांगू शकशील का प्लीज? हे सगळे नंबर्स एअर व्हॉइसचे आहेत मॅडम. ओके. मग आता मी जे सांगणार आहे ते बरोबर सुद्धा असेल किंवा नसेलही. मला वाटतं की एअर व्हॉइसच्या एखाद्या एम्प्लॉईने सगळे फोन हॅक करून घेतले होते आणि हॅक करून तो माहिती काढत असेल की घरातले कुठे जात आहेत, कधी जात आहेत, घरी कधी असतील. हे सगळं कळल्यानंतरच तो चोरी करत असेल. आणि असं असू शकतं की मिस्टर गुप्ता यांच्या घरी चोरी करण्यासाठी मिसेस गुप्तांचा फोन नंबर हॅक केला असेल. अँड आय थिंक तेव्हाच त्याला त्यांची मुलगी किडनॅप झाली आहे हे कळलं असेल. आणि हे कळल्यानंतर तो सिच्युएशनचा फायदा घेत असेल. त्यांच्या मुलीला ज्याने किडनॅप केलं त्याने कॉल का नाही केला? मे बी हे काम एकाच गँगचं असू शकेल मॅडम. हे मिस्टर गुप्तांच्या घरी आणि जिथे चोरी झाली या सगळ्या घरी एक कॉमन गोष्ट असू शकते. मे बी द इन्स्टॉलेशन गाय किंवा कॉल सेंटर वरून फोन करणारा और मे बी द सर्व्हिस इंजिनियर. एनिथिंग ॲट ऑल? नाही मॅडम, आता पॉसिबल नाहीये. उद्या माहिती काढतो. आत्ता का नाही काढू शकत आपण? मॅडम, आता फक्त कॉल सेंटरच ओपन असतील, तिथे कोणतीच इन्फॉर्मेशन मिळणार नाही. उद्या ऑफिसला गेल्यानंतरच मी काहीतरी करू शकतो. ओके. इथे साईन कर, तुझे कपडे आणतोय. आता नीट ऐक रे, गुपचूप आपल्या गावाला निघून जायचं, नाहीतर सगळ्या पेंडिंग केसेस तुझ्यावर लावून टाकू. मग बस जेलमध्ये सडत. तुला सांगतो, हे बेन कधीच सुधारायचं नाही. बोल आई. येताना अर्धा लिटर दूध घेऊन ये बाळा. हो, येते घेऊन. हॅलो. अरे हो, पण आम्ही आधीच 1 करोड दिलेत. तू म्हणालास मी माझ्या मुलीला बघू शकेन. कोण आहे? पण तसं नाही सांग झालं. तर कोण आहे? 1 करोड मी कुठे मागितले? 15 लाख दिले तर तुझी पोरगी तुला परत मिळेल. अरे कोण आहे? हो, जरा सांग 15 तर. लाख ना देईन मी. मला सांग, मी पैसे घेऊन कुठे येऊ? 2 तासात मॅजेस्टिक बस स्टॉपवर ये, पैसे घेऊन लवकर. हो, पण प्लीज कोण आहे? फक्त एकदा मला माझ्या मुलीशी काळजी नको करू, बोलायचं. सगळं काही ठीक होईल. बोल डायमंड. त्यांना दुसरा रॅन्सम कॉल आलाय मॅडम. रेकॉर्डिंग पाठवतोय, तुम्ही चेक करून घ्या. 15 लाख दिले तर तुझी पोरगी तुला परत मिळेल. हा तर फर्स्ट कॉलरचा आवाज वाटतोय. हो मॅडम. कोणत्या एरियातून केला होता? 1 सेकंड, चेक करतो मॅडम. अंधेरी मॅडम. मी म्हटलं होतं ना, कॉल करणारे दोन्ही वेगळे आहेत. तू मला ते डिटेल्स पाठवू शकतोस का? ओके मॅडम. हॅलो. तुझी मुलगी इकडे माझ्या जवळच आहे. तिने खूप दिवस झालं काही खाल्लं नाहीये.
तिच्यात बोलण्याची ताकद नाहीये. आता मरेल ती. घे बोल तिच्याशी. बोल ना. हॅलो आशू, आशू बोल बाळा. आशू अगं तू बोलत का नाहीयेस? आशू दे मला. आशू, हॅलो हॅलो, आशू, आशू बेटा, हॅलो. बोललो होतो ना, ती बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. पैसे द्या आणि तिला घेऊन जा. ओके ओके, हो मी पैसे घेऊन येतोय. ओके. हॅलो मॅडम, परत फोन आला होता आणि त्याच एरियातून आला होता. तो म्हणत होता की मुलगी त्याच्या जवळच आहे. मी जाऊन बघते. मणी नावाचा कोणी जेलमध्ये होता का? माहित नाही मॅडम, एकदा चेक करावं लागेल. हे मोबाईल चोरणारे, पाकिट मारणारे, पेटी थीव्स, त्यांचे काही रेकॉर्ड्स मिळतील? बघतो मॅडम. ओ कुंटा, याचं खरं नाव मनी आहे बघा. कुंटा म्हणता म्हणता आम्ही तर ह्याचं खरं नाव विसरूनच गेलो. अहो याला आता थोड्या वेळापूर्वी सोडलं होतं. हे बघा रजिस्टर. सर, त्या दिवशी बाहेरच्या बाहेर तूच गोंधळ घातला होतास ना? कुंताला पाहिलंस का? तो तिकडे गेलाय. काकी, इथून कोणी लंगडत पळालाय का? हो तिकडे गेलाय तो. हसताय कशाला? मुलगी कुठे? काय केलंस मुलीसोबत? दोन वर्षांआधी मला
माउथ कॅन्सर झाला होता. बीडी खूप प्यायचो ना, म्हणून पिणं सोडून दिलं. पण आता बीडी नसली की मला बोलता येत नाही. मुलीसोबत काय केलंस तू? मी काहीच नाही केलं. मी जेव्हा काल गेलो तेव्हा ती इथेच होती. इथेच बांधून गेलो होतो मी. तिच्यात तर चालण्याची सुद्धा ताकद नव्हती. किडनॅपिंग मध्ये किती लोक इन्व्हॉल्व्ह होते? कसं केलं? मला नाही माहित कसं केलं. माझा एक मित्र आहे प्रशांत, त्याने केलं होतं. मी तर फक्त लक्ष देत होतो. तो बोलला होता की हिला सोडल्यावर 15 लाख रुपये मिळतील आपल्याला म्हणून. बार मध्ये प्रशांतला का ओळखलं नाहीस रे? प्रशांतने सुसाईड का केलं? माहित नाही. तो मेला ते मला त्याच्या घरच्यांकडून कळलं. ती मुलगी इकडेच होती. मला तर 15 लाख मिळणार होते, म्हणून मी फोन केला होता. ते तयार सुद्धा झाले होते. तू आज कॉल केलायस, मग इतके दिवस कोण फोन करत होतं? मला माहित नाही. गुन्हा कोणी दुसऱ्याने केला आणि शिक्षा मला होत आहे. आताच सुटलोय मी. विचार केला मुलीला सोडून देतो आणि तिच्या घरच्यांकडून जे पैसे मिळणार ते देऊन टाकणार. कोणाला सोडशील? मुलगी कुठे? ती इथेच होती. मी बांधून गेलो होतो. तुम्ही स्वतःच बघितलं मॅडम, दरवाजा उघडा होता. किरण, मणी सापडलाय. तो म्हणाला की मुलगी त्याच्या जवळ होती, पण आता नाहीये. मणीच्या घरात रक्ताचे डाग सुद्धा आहेत, ते चेक करावे लागतील. फॉरेन्सिकला इन्फॉर्म कर. सगळं सरांना सुद्धा सांग. मी लोकेशन पाठवते, तू ये. मॅडम, मी नीट चेक केलंय. या 8 घरांमध्ये आणि गुप्ताजींच्या घरी वायफाय इन्स्टॉल करणारा एकच माणूस आहे आणि तोच माणूस कस्टमर केअर मध्ये सुद्धा काम करतो. एकाच आठवड्यापूर्वी त्याने कंपनी सोडली आहे. मॅडम, हेच घर आहे. शेजाऱ्यांना विचारलं तेव्हा माहिती मिळाली. ते लोक कुठेतरी बाहेर गेलेत. या संपूर्ण नाटकाचा डिरेक्टर हाच आहे. तुम्हाला माहिती आहे त्या मुलीला माझा मित्र प्रशांतने किडनॅप केलं होतं. पण त्याला हे कुणी करायला सांगितलेलं माहिती आहे का? कोणी? तिच्या बापाने. हे सगळं मी त्या मुलीला सकाळीच सांगितलं. माहिती आहे का? ती मुलगी बाबा येतील असं बोलत होती. माझ्याच्यानं राहावलं नाही, म्हणून मी सगळं खरं सांगून टाकलं. आता त्याने असं सगळं का केलं मला नाही माहिती मॅडम, खरंच नाही माहिती मला. माझ्या अपार्टमेंटमध्येच प्रशांतने सुसाईड केलं. या बिल्डिंग मधले 80% फ्लॅट्स अजूनही रिकामेच आहेत. कोणी विकतच घेत नव्हतं. मी या प्रोजेक्टवर पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण माझ्याजवळ एक मोठी जमीन आहे. मी ती जमीन विकून या अपार्टमेंट मधून झालेल्या लॉसला कॉम्पेन्सेट करणार होतो. 2 वर्षापूर्वी गव्हर्नमेंट एक स्कीम घेऊन आली. सगळ्या सुकलेल्या तलावांना पुनर्जीवित करण्याचं आवाहन केलं. जेव्हा लोकांना कळलं की माझी जमीन सुकलेलं तलाव होतं, कुणी ती विकत घ्यायला तयार नव्हतं. आय वॉज डेस्परेट. म्हणूनच मी स्वतःच त्या जमिनीवर बिल्डिंग बनवण्याचा निर्णय घेतला. आय हॅड इन्व्हेस्टर्स, पण या एरियाच्या MLAने, BMCच्या अधिकाऱ्यांनी मला परमिशन नाही दिली. खूप प्रयत्न केला. परमिशनसाठी 50% प्रोजेक्टची मागणी कमिशन म्हणून केली गेली. कुठून देणार होतो मी?
माझे पॉलिटिकल इन्फ्लुअन्स पण यूज केले, पण काहीच उपयोग नाही झाला. मग मी असा विचार केला, जर मीच MLA झालो तर आय हॅव द पॉवर. आय वॉन्टेड टू फ्लोट अन इंडिपेंडेंट पार्टी. पण जनतेला मी कोण आहे ते माहीत नाहीये. माझ्या कंपनीचं नाव माहीत आहे, गुप्ता बिल्डर्स. मला नाही ओळखत, माझ्या चेहऱ्याला नाही ओळखत. मी खूप सारे चॅरिटी प्रोग्राम्स, सोशल सर्व्हिस, मुलांना पुस्तकं देणं, हे सगळं केलं. पण मला जनतेची सहानुभूती मिळाली नाही. जरा सुद्धा ओळख नव्हती. टू विन आय हॅव टू बी द सेन्सेशन. येणाऱ्या 2 दिवसात ही बातमी मीडियामध्ये पसरेल, न्यूजपेपरमध्ये सुद्धा येईल, टीव्हीवर दिसेल. त्यानंतरच माझी मुलगी आशू विल कम बॅक टू मी. आणि जेव्हा ती परत येईल तेव्हा सगळे विचारतील की कोणी केलं होतं. तर लक्षात ठेव, माझं नाव येता कामा नये. तू सरेंडर करशील, गुन्हा तुझ्या नावावर असेल. जर कोणी विचारलं तर सांग की या एरियाच्या MLA शिवकुमारने असं करायला सांगितलं होतं. समजलं? सर, तुम्ही मला धोका तर देणार नाहीत ना? जर मी तुरुंगात गेलो तर तुम्ही मला नक्की सोडवाल ना? मला माहिती आहे सर, तुम्ही नक्की काहीतरी कराल. जरा विचार करून बघा, माझा फोटो प्रत्येक पेपरमध्ये असेल, मी गुन्हेगार होईल. आणि इतकंच नाही, माझ्या आई वडिलांकडे लोक वाईट नजरेने बघतील. या गुन्ह्यामध्ये त्यांची काय चूक आहे सर? जर मी MLA वर किडनॅपिंगचा गुन्हा टाकला तर तो मला सोडेल का सर? असं रोज रोज घाबरून जगण्यापेक्षा तर मी जीव देणंच योग्य आहे सर. म्हणूनच मी माझा जीव देतोय. आता तुम्ही तुमच्या मुलीला स्वतःच शोधा सर. हो मॅडम, ब्लड सॅम्पल चेक केलेत. हे ऐश्वर्याच्या ब्लड ग्रुपशी मॅच करतायत. DNA रिपोर्ट यायला थोडासा वेळ लागेल मॅडम, पण सरांना बातमी कळली आहे. ते गुप्ताजींच्या घरी जात आहेत. कीप मी पोस्टेड. ठीक आहे मॅडम. तुमच्या मुलीला जिथे ठेवलं होतं ती जागा सापडली, पण ती नाही. फक्त रक्त होतं तिचं, फक्त काही पैसे. आणि तुमच्या नावासाठी तुम्ही तुमच्याच मुलीला. तुम्ही खरंच खूप नीच माणूस आहात. मॅडम, मॅडम, हा तोच माणूस आहे. आणि मला नाही वाटत हा तोच असेल. हा तर साधा दिसतोय. मॅडम, मला तर शंका वाटते याच्याकडे 1 करोड मिळतील. Oh, इंदिरा मॅडम. या आय वॉज एक्सपेक्टिंग यू. प्लीज प्लीज या ना. ओह सॉरी, हे सगळं माझ्या मुलीचं काम आहे. आवरून घेतो हा जरा. फक्त क्युरिओसिटी म्हणून विचारतोय. तुम्हाला कसं कळलं? लेट मी गेस. बहुतेक 8 घरांमध्ये चोरी, त्या सगळ्या घरांचा सर्व्हिस इंजिनियर मीच होतो. पोलीस सुद्धा इतकं डोकं लावतील मला वाटलं नव्हतं. नॉट बॅड. चला जाऊ द्या. सांगा, काय घेणार तुम्ही? कॉफी की चहा? ओके, चहा. बाय द वे, आय मेक ग्रेट टी. आजकाल पैसा कमवणं कठीण नाहीये. माणसाने फक्त आउट ऑफ बॉक्स विचार करायला हवा. इट्स व्हेरी इझी. पैशांशिवाय एखाद्या माणसाचं आयुष्य किती बेकार असतं हे माहितीये का? म्हणून मी डिसाईड केलं, मी हिसकावून जगेन. पण मी चोरी केली तरी ती कुणाच्या घरात?
ते सगळेच्या सगळे विषारी नाग आहेत. जेव्हा जेव्हा श्वास घ्यायचे दुष्काळ पडायचा. माहितीये त्यांच्यापैकी प्रत्येक माणूस वृत्रासुर आहे. कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण माझ्या नजरेतून पाहाल ना तर कळेल तुम्हाला. ड्रॅगन नाहीये आई, वृथा नावाचा राक्षस आहे. तो मी आहे, पण ते तर राक्षस आहेत. पैसे आणि प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच मुलीला किडनॅप करणाऱ्याला जर मी लुबाडलं तर मी काय वाईट केलं? पण हे सगळं करून कुणाचा फायदा झालाय? जेव्हा तुम्ही माझी बाहेर वाट बघत होतात ना, तिथे एक डिलिव्हरी बॉय सुद्धा होता. कदाचित तुम्ही पाहिलं असेल. 7th क्रॉस बिल्डरच्या रॉबरीमधून त्या डिलिव्हरी बॉयने बाईक विकत घेतली आणि त्या बाईकमुळे त्याला नोकरी मिळाली आणि त्याचं लाईफ सेटल झालं. कोणी टेलरिंग मशीन विकत घेतली, कोणाच्या घरी डोहाळं जेवण झालं, ते सुद्धा विदाऊट टेन्शन. मला माझ्या बायकोचे गहाण ठेवलेले दागिने सोडवायचे होते. नाही सोडवू शकलो. जर परत आणले असते तर आनंदी झाली असती, पण विचारलं असतं की पैसे कुठून आले. मग काय उत्तर दिलं असतं मी? आय एम शुअर शी वुड नॉट बी हॅपी टू नो वेअर दिस मनी केम फ्रॉम. तो नाहीये. मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो ना मॅडम. तू पुढे जा, मी येते टॅक्सी करून. ओके मॅडम. आई, लहानपणापासूनच मला ना काहीतरी नवीन शिकायचं होतं. क्राईम केसेस सॉल्व्ह करायच्या होत्या, क्रिमिनल्सना पकडायचं होतं. फक्त हेच करायचं होतं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी क्राईम ब्रांच जॉईन केलं. पण आय डोंट नो आई, आय एम नॉट हॅपी एनिमोर. मी जे काही करते ते हे नाहीये. पण एक गोष्ट शिकले मी, केसेस सॉल्व्ह करण्यासाठी, क्रिमिनल्सना पकडण्यासाठी आय डोंट हॅव टू बी अ कॉप. हे काही वेडावाकडा विचार करू नकोस. मला तर माहित पण नाही की ही मुलगी कोण आहे. जेव्हा सगळ्यांचे फोन हॅक करत होतो तेव्हा मी हिच्या आईचा फोन पण हॅक केला होता. तेव्हा मला कळलं ही मुलगी किडनॅप झाली आहे. टक करून मला एक आयडिया आली. पैसे कमावण्याचा मार्ग मिळाला. ती तू होतीस जिने मला 1 करोड दिले. तुझ्यासाठी तर मी एक गुन्हेगारच आहे, पण मॅडम माझ्याकडे सुद्धा एक अंतरात्मा आहे. या मुलीची मला काळजी वाटायला लागली. जशी तू या मुलीच्या शोधात भटकत होतीस तसंच मी सुद्धा हिला शोधत होतो. आय जस्ट टर्न्ड आउट लिटिल स्मार्टर दॅन यू. तू तिथे पोहोचायच्या 2 तास आधीच मी तिथे पोहोचलो. मी माझ्या बाबांची लाडकी आहे, पण माझी आई, मी तिच्याबरोबर फार वेळ नाही राहिले. माझ्या बाबांनी मला कधी कुठल्या गोष्टीसाठी अडवलं नाही आणि मीही नेहमी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकते. इनफॅक्ट त्यांना बिझनेसमध्ये मदत करता यावी म्हणून मी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. मला माझे बाबा नेहमी परफेक्ट वाटायचे. ही वॉज माय हिरो. खोटं, सगळं खोटं होतं. माझं आयुष्यच एक थट्टा होती. जेव्हा मनावर आघात होतो ना, त्यातनं सावरणं कठीण असतं. सगळं अशक्य वाटतंय. हे सत्य नाकारता येणार नाही. आता मला स्वतःला सावरावं लागेल. यापुढे माझं आयुष्य मी माझ्या तऱ्हेने जगणार.
मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. हे आहेत पैसे आणि हा आहे मी. गो अहेड, डू युअर ड्युटी. स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करून स्वतःला चांगलं सिद्ध करतोयस. तुला जराही वाटलं नाही की तू जे करतोयस ते चुकीचं आहे? काय बरोबर काय चुकीचं, स्वार्थ मनुष्याच्या स्वभावात आहे. जेव्हा एक आई आपल्या मुलाला दूध पाजते ना, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाला हसताना बघण्याचा स्वार्थ असतो. असं काहीच नाही ज्यात स्वार्थ नाहीये. पण लोक वेगळे असतात. कोणाच्या स्वार्थामुळे कोणाचं भलं होतं, तर कोणाच्या स्वार्थामुळे कोणाचं नुकसान. पण जर माझ्या स्वार्थामुळे कोणाचं भलं झालं तर मी काहीही करू शकतो. विनाकारण गिल्टी फील करणं माझा स्वभाव नाहीये. मी तेच केलं जे मला योग्य वाटलं. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा. तुला गिल्टी फील होत नाहीये? स्वतःला अपराधी समजत नाहीयेस? मग इतकं स्पष्टीकरण का देतोयस? तुला व्यवस्थित माहितीये काय योग्य आणि काय अयोग्य आहे. मी तुला जज नाही करत आहे. तुला एक म्हण माहितीये का? कर्मा इज इट्स अ बूमरँग. गुड लक. तू गुप्ता सोबत काय केलंस? तो वेडा झालाय. मी त्याच्याकडून काही पैसे घेतलेले नाहीयेत. तो आता बोलण्याच्या स्थितीत नाहीये. शे, हे फक्त तुमच्या रेफरन्ससाठी आहे. एक कॉपी कमिशनर ऑफिस मध्ये पाठवली मी. काय आहे? तुझं डोकं फिरलंय का? एक केस हँडल करू शकली नाहीस म्हणून रिझाईन करतेस? हे काय लहान मुलासारखं चाललंय तुझं? डिपार्टमेंट मध्ये नोकरी माहिती आहे किती मुश्किलीने मिळते. लोक हातात आलेली संधी धरून ठेवतात आणि एक तू आहेस.